नमस्कार मित्रांनो, इन्व्हिक्टस कोचिंग क्लासेसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण 10वीच्या बोर्डाचा पेपरचं डिस्कशन करणार आहे। पेपर कशा पद्धतीने असेल आणि प्रश्न कशा पद्धतीने असतील किंवा पेपर पॅटर्न कशा पद्धतीने असणार आहे आणि आउट ऑफ मार्क आपल्याला कशा पद्धतीने मिळू शकतील, 40 पैकी 40 मार्क आपण कशा पद्धतीने घेऊ शकतो, या सर्वांचं डिस्कशन आपण या व्हिडिओमध्ये करणार आहे। जर चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर इन्व्हिक्टस कोचिंग क्लासेसला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईकसुद्धा करा। आय होप तुमच्या पेपर्स व्यवस्थित चाललेले आहेत किंवा तुमचा अभ्यास व्यवस्थित चालू आहे आणि प्रत्येक पेपर तुमचा चांगल्या पद्धतीने तुम्ही सोडवला आहे किंवा त्यात जास्तीत जास्त तुम्हाला मार्क पडतील अशा अपेक्षेने तुम्ही पेपर सोडवत आहेत। तर इथे तुम्हाला सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना काय आहेत तुम्ही एकदा पहिल्यांदा वाचून घेतलं पाहिजे, त्यानंतर प्रश्नाची उत्तरे सोडवायला तुम्ही सुरुवात केली पाहिजे। तर पहिला प्रश्न आहे, तर त्यामध्ये दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। 4 ऑप्शन्स आहेत तुमच्या पुढं, तर त्यापैकी तुम्हाला ऑप्शन्स निवडायचे। तर पहिला प्रश्न आहे, मथुरा शिल्पशैली काळात उदयास आली, कोणत्या काळामध्ये? पहिला प्रश्न आहे, मथुरा शिल्पशैली डॅश डॅश काळामध्ये उदयास आली, तर त्याचं उत्तर आहे कुशन या काळामध्ये मथुरा शैली उदयास आलेली आहे। पुढचा प्रश्न आहे, महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव डॅश डॅश म्हणून प्रसिद्ध आहे। महाबळेश्वरचं जे भिलार गाव आहे पुस्तकांचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मानवी इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास असतो असे मत कोणी खालीलपैकी कुठल्या विचारवंतांनी किंवा इतिहासतज्ञांनी मांडलेले? तर कार्ल मार्क्स यांनी अशा पद्धतीचं वर्णन केलं आहे। त्यांनी दास कॅपिटल हा पुस्तक लिहिलेलं आहे, तर त्या पुस्तकामध्ये त्यांनी त्यांचे विचार मांडलेले आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न पहिला ब मध्ये पुढीलपैकी किंवा पुढील प्रत्येक संचातील चुकीची जोडी ओळखायचं आणि पुन्हा लिहायचं, तर त्याला 3 मार्क आहेत। तर चुकीची जोडी कोणती आहे ती तुम्हाला ओळखायचं। त्यामध्ये चुकीची जोडी जी आहे तर ती आहे क्वेश्चन नंबर 2 किंवा ऑप्शन नंबर 2, रमन पश्चिम बंगालमधील रथ, बाकीचे सगळे जे जोडे आहेत ते करेक्ट आहेत। त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 आहे तुमचा पुढचा, त्यामध्येच दशावतार त्यागराज हे चुकीची जोडी आहे, तर बाकीच्या सर्व जे जोड्या आहेत या करेक्ट जोड्या आहेत। म्हणजे खंजिरी भजन हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं आहे, कीर्तन संत नामदेवांचं आहे, भारूड संत एकनाथांचं आहे आणि हे दशावतार त्यागराज हे चुकीची जोडी आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न नंबर 3, चुकीची जोडी जी आहे याच्यामध्ये जेम्स मिल ही आहे आणि बाकीच्या सगळ्या जोड्या बरोबर आहेत। त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 2, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा। कृती करायची, तुम्हाला 2 कृती दिलेल्या असतील, त्यापैकी एक कृती तुम्हाला पूर्ण करायची आहे, म्हणजे संकल्पना चित्र पूर्ण करायचं। तर त्यामध्ये पहिलं आहे, तर पहिली कृती काय आहे, तर त्यामध्ये दिलेलं आहे त्यांनी पर्यटनाचे प्रकार कोणते कोणते आहेत तर ते लिहायचे तुम्हाला। तर पहिला प्रकार पर्यटनाचा ऐतिहासिक पर्यटन असेल, कृषी पर्यटन असेल, त्यानंतर आरोग्य पर्यटन आहे, त्यानंतर भौगोलिक पर्यटन, कृषी पर्यटन किंवा सांस्कृतिक पर्यटन, हे सगळे पर्यटनाचे प्रकार आहेत। तर ते संकल्पना चित्र पूर्ण करायचे, 2 संकल्पना चित्र देतील त्यातील एक पूर्ण करायचे तुम्हाला। हे झालं क्वेश्चन नंबर 2 आता क्वेश्चन नंबर 2, पुढील कालरेषा पूर्ण करायचे आपल्याला। तर त्यामध्ये तुमचं आहे भारतातील नैसर्गिक जागतिक वारसा स्थळे, त्यांचं कालरेषा पूर्ण करायची। तर स्थळ दिलेलं आहे पुढं आणि वर इसवी सन दिलेले आहे, तर ते तुम्हाला पूर्ण करायचं। तर पहिलं जे आहे 1985ला काझीरंगा राष्ट्रीय उद्यान स्थापन झालेलं आहे, त्यानंतर सुंदरबन 1987ला, त्यानंतर पश्चिम घाटाचं 2012 आहे आणि 2014ला जे आहे ते ग्रेट हिमालयन पार्क, अशा पद्धतीने हे टाईमलाईन पूर्ण करायची आपल्याला। पुढचं आहे तक्ता पूर्ण करायचा, तर त्यामध्ये गुणवैशिष्ट्याने उदाहरणं दिलेले आहेत, ललित आणि भारुडांचे गुणवैशिष्ट्य काय आहे, तर उत्सव प्रसंगी देवतांकडे मागणी केली जाते ललितामध्ये, आणि भारुड जे आहे तर त्याचं गुणवैशिष्ट्य जे आहे ते आध्यात्मिक नैतिक ही जबाबदारी आहे किंवा गुणवैशिष्ट्य आहे भारुडांचं। आणि त्यानंतर ललिताचं उदाहरण जे आहे, ललितचे उदाहरण जे कुठं असतं ते गोवा आणि कोकण या ठिकाणी, आणि भारुड म्हणजे संत एकनाथांनी आणि संत नामदेव यांनी लिहिलेली आहे। त्यानंतर गट किंवा ब हा प्रश्न आहे, तर ते थोडक्यात टिपा लिहायचे आहेत। तर 3 टिपा विचारलेल्या आहेत, तर त्यापैकी तुम्हाला 2 लिहायचे आहेत। तर क्वेश्चन नंबर हे बी जे आहे बीट, तर ते तुम्हाला 2 प्रश्न 4 मार्काला आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क आहेत। तर तुम्ही कमीत कमी 4 ते 5 पॉईंट या प्रश्नामध्ये लिहिलं पाहिजे, सविस्तर टिप ती लिहिली पाहिजे। त्यानंतर तसाच पद्धतीचं कोणतेही 2 लिहायचे तुम्हाला, 3 प्रश्न विचारले जातील तर त्यापैकी तुम्हाला 2 लिहायचे आहेत। तर सकारण स्पष्ट करा। तर टिपा लिहामध्ये काय विचारले त्यांनी, तर स्थळकोश याबद्दल टिप लिहायचे, त्यानंतर प्राच्यवादी इतिहास लेखन आणि वर्तमानपत्रांचे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील कार्य, आणि पुढचा सकारण स्पष्ट करामध्ये 3 प्रश्न आहेत, त्यापैकी 2 लिहायचे, 2 मार्काला 1 प्रश्न, 5
ते 6 पॉईंट तुम्हाला लिहायचे व्यवस्थितपणे. पहिलं आहे, फुको त्यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे का म्हणत आहे, त्याचं तुम्हाला ऐतिहासिक कारण द्यायचं आहे. पुढचं आहे, चित्रकथेसारख्या नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या परंपरेचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे, हे सुद्धा तुम्हाला व्यवस्थित लिहायचे. तिसरं आहे, खेळण्याद्वारे इतिहासावर प्रकाश पडू शकतो. चौथा, जागतिक वारसाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे परंपरा यांची युनेस्कोद्वारे जाहीर केली. ह्याची कारणं लिहायची तुम्हाला. तर हे व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे मी छोटे छोटे जे शक्य आहे त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला पुस्तकामध्ये भेटतील स्टेप बाय स्टेप. तर क्वेश्चन नंबर 4 बघा, एक उतारा दिलेला आहे, तर त्या उतारावरचे तुम्हाला प्रश्न लिहायचे. तर ते प्रश्न काय आहेत बघा उतारावरचे. पहिला प्रश्न आहे, हॉकीचे जादूगार कोणाला म्हणून ओळखले जाते. तर हॉकीचे जादूगार हे आपण मेजर ध्यानचंद यांना म्हणून ओळखतो. ह्या पॅसेजमध्ये ते उत्तर आहे त्या सगळ्यांची. पुढचा प्रश्न आहे, भारतात मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस काय दिवस म्हणून साजरा केला जातो, काय म्हणून साजरा केला जातो, तर तो राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून 29 ऑगस्ट हा दिवस मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस साजरा केला जातो, राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न बघा, मेजर ध्यानचंद यांची ऑलिम्पिक स्पर्धेमधील कामगिरी थोडक्यात लिहा. हा 2 मार्काचा प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर काय असणार आहे, मेजर ध्यानचंद यांच्या नेतृत्वाखाली 1936 साली भारतीय हॉकी संघाने बर्लिन ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले. त्यापूर्वी 1928, 1932 मध्ये भारतीय हॉकी संघाने सुवर्णपदक जिंकली होती. तेव्हा ध्यानचंद हे भारतीय संघाकडून खेळले होते. अशा पद्धतीनं क्वेश्चन नंबर 3चं उत्तर असेल 2 मार्कासाठी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 आहे, सविस्तर उत्तरे लिहा. 4 प्रश्न दिलेले आहेत, तर त्यापैकी तुम्हाला 2 लिहायचे आहेत आणि 6 मार्काला आहे, म्हणजे 3 मार्कासाठी एक प्रश्न आहे. तुम्हाला व्यवस्थित 6 ते 7-8 पॉईंट लिहावे लागतील सविस्तरपणे. आउट ऑफ मार्क पडू शकतात. पहिला प्रश्न त्यामध्ये, स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय. त्यानंतर ग्रंथालय व्यवस्थापन का महत्त्वाचे आहे. आणि पुढचा प्रश्न, कला क्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे स्पष्ट करा. आणि चौथा आहे, दशावतारी नाटकांविषयी माहिती लिहा. सविस्तर उत्तरे लिहायची आहेत. हे झाला इतिहासाचा भाग. आता त्यानंतर आहे राज्यशास्त्र. राज्यशास्त्रच्या संदर्भामध्ये पहिला प्रश्न म्हणजेच क्वेश्चन नंबर 6, तर दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. तर 73 व 74व्या संविधान दुरुस्तीने डॅश डॅशच्या अधिकारामध्ये खूप मोठी वाढ झाली. तर कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्था हे त्याचं उत्तर असणार आहे. पुढचं हे 2 नंबर, जगातील सर्वच लोकशाही राष्ट्रांपुढील मोठे आव्हान म्हणजे लोकशाही पाळेमुळे खोलवर नेणे, हे आहे 2चं उत्तर. त्यानंतर चुकीची पुढील विधाने चूक बरोबर ते सकारण स्पष्ट करायचे. 2 लिहायचे आहेत, त्याचे 3 पैकी 2 तुम्हाला उत्तर लिहायचे आहेत, एकाला 2 मार्क आहेत. सविस्तर उत्तर लिहायचे, त्याचं सकारण स्पष्ट करायचे आहे. तर पहिला आहे त्यामध्ये, विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात. त्यानंतर आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते आणि ग्राहक चळवळ अस्तित्वात आली. याबद्दल या 3 पैकी तुम्हाला 2 क्वेश्चन्स लिहायचे 4 मार्कासाठी, एक प्रश्न 2 मार्काला. दुसरा आहे, संकल्पना स्पष्ट करायचे आहेत. त्यामध्ये राजकारणाची गुन्हेगारी म्हणजे काय किंवा हक्का अधिकारित दृष्टिकोन म्हणजे काय, आणि त्या 2 पैकी तुम्हाला 1 लिहायचं आहे, ते 2 मार्कासाठी. त्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे, तर ब मध्ये संकल्पना चित्र तुम्हाला पूर्ण करायचं आहे. मागच्या इतिहासाच्या ज्या पोर्शनमध्ये होतं त्याच पद्धतीनं संकल्पना चित्र आहे. तर हे कोणतं आहे, तर 2 दिलेले आहेत त्यांनी, तर त्यापैकी 1 तुम्हाला पूर्ण करायचं आहे. पहिलं आहे, निवडणूक प्रक्रियेचं संकल्पना चित्र तुम्हाला पूर्ण करायचं आहे. त्यामध्ये पहिलं मतदारसंघाची निर्मिती झाली, तर त्यानंतर काय असणार आहे प्रोसेस, निवडणूक प्रक्रियेतील किंवा निवडणूक प्रोसेस आहे, इलेक्शन प्रोसेस आहे, कशा पद्धतीनं काम करते स्टेप बाय स्टेप तुम्हाला ते पूर्ण करायचे. पहिल्यांदा मतदारसंघाची निर्मिती असेल, त्यानंतर मतदार याद्या निश्चिती कराव्या लागतात. पुन्हा उमेदवारांकडून नामांकन पत्र व त्यांची अर्जाची छाननी केली जाते. त्यानंतर निवडणुकीसाठी प्रचार केला जातो, प्रचार आहे. प्रचाराच्या नंतर तुम्हाला मतदान घ्यावं लागतं. त्यानंतर मतदान झाले की मतमोजणी असते. मतमोजणी झाल्यानंतर पुढचा टप्पा आहे, तर तो निकाल जाहीर करायचा. आणि निकाल जाहीर केल्यानंतर जर काही त्रुटी असतील, तर काही समस्या असतील, तर त्या निवडणुकीच्या संबंधित वादाचे निराकरण किंवा समस्यांचे निराकरण करण्याचं काम इलेक्शन कमिशन किंवा इलेक्शन प्रोसेसमध्ये सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या जातात. हे ब झालं. त्यानंतर पुढचा संकल्पना चित्र आहे की भारतीय लोकशाही समोरील आव्हाने कोणते आहेत. तर त्यामध्ये भ्रष्टाचार आहे, जमातवाद आहे, दहशतवाद आहे आणि राजकारणाची गुन्हेगारीकरण इत्यादी सोबत अजून काही बरेच आव्हाने आहेत लोकशाही समोरील. तर ते संकल्पना चित्र तुम्हाला पूर्ण करायचं आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे, पुढील प्रश्नांचे थोडक्यात उत्तरे लिहा. 2 प्रश्न आहेत, तर त्यापैकी 1 लिहायचं आहे 2 मार्कासाठी. तर सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय. त्यानंतर मध्यावधी निवडणुका म्हणजे काय, या दोन्हीपैकी 1 तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. अशा पद्धतीनं 10वीचा जो बोर्डाचा पेपर आहे तर असणार आहे इतिहास किंवा राज्यशास्त्र म्हणजे सामाजिक शास्त्र पेपर 1. तर
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर इन्व्हिक्टस कोचिंग क्लासेस या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.